नमस्कार मित्रांनो, तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल, पण तुमच्या पायातील चप्पल तुमचे नशीब बदलू शकते. वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या जीवनातील अनेक घटनांसाठी आपल्या चपलांचे स्थान, स्थिती आणि सवयी कारणीभूत ठरू शकतात. चुकीच्या पद्धतीने बूट किंवा चप्पल ठेवल्यास आर्थिक अडचणी, नकारात्मक ऊर्जा आणि सततच्या संकटांना आमंत्रण मिळते. पण चिंता करण्याची गरज नाही, कारण आज आम्ही तुम्हाला काही सोपे उपाय सांगणार आहोत, जे तुमच्या जीवनात सुख, समृद्धी आणि सकारात्मकता आणतील. तुटलेल्या किंवा खूप जुन्या झालेल्या चपला घरातून त्वरित बाहेर काढा, कारण त्या नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात आणि घरातील शांती बिघडवतात. मुख्य दरवाजाजवळ चपलांचा ढीग ठेवू नका, कारण देवी लक्ष्मी त्या मार्गाने घरात प्रवेश करते आणि तिथे चपला असल्यास ती नाराज होऊन घर सोडू शकते. परिणामी आर्थिक तंगी येऊ शकते. ईशान्य दिशेला चपला ठेवणे टाळा, कारण ही दिशा देवतांचे स्थान मानली जाते आणि तिथे चप्पल ठेवल्यास घरात दरिद्रता वाढते. चपला उलट्या ठेवण्याची सवय टाळा, कारण हे अत्यंत अशुभ मानले जाते आणि यामुळे आजारपण येऊ शकते. दाराच्या उंबरठ्यावर चपला ठेवू नका, कारण असे केल्याने घरात नकारात्मक ऊर्जा वाढते आणि समृद्धी कमी होते. चप्पल घालून जेवण करणे टाळा, कारण असे केल्यास देवी अन्नपूर्णा नाराज होते आणि त्यामुळे अशुभ परिणाम भोगावे लागू शकतात. स्वयंपाकघरात चप्पल घालून जाणे हे टाळावे, कारण त्यामुळे ग्रहदोष वाढू शकतात आणि संकटे येऊ शकतात. कोणालाही बूट किंवा चप्पल भेट म्हणून देऊ नका, कारण हे अशुभ मानले जाते. तसेच घरात चपला बेशिस्त ठेवण्याचे टाळा, अन्यथा शनिदेव नाराज होतात आणि त्याचा परिणाम संपूर्ण कुटुंबावर होऊ शकतो. फाटलेल्या चपला घालून घराबाहेर पडणे टाळा, विशेषतः शुभ कार्यासाठी जाताना किंवा प्रवासासाठी निघताना, कारण यामुळे कार्यात अडथळे येतात. शनिवारच्या दिवशी चामड्याच्या चपलांचे दान करणे शुभ मानले जाते. यामुळे शनिदेव प्रसन्न होतात आणि आर्थिक परिस्थितीत सुधारणा होते. घरात जुन्या आणि न वापरण्यायोग्य बूट चप्पल ठेवू नका, कारण त्याने नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, ज्यामुळे घरातील सदस्य आजारी पडू शकतात आणि आर्थिक संकटे येऊ शकतात. अशा चपला घरातून बाहेर टाका किंवा गरजू लोकांना दान करा. ज्यांच्या कुंडलीत शनी ग्रह भारी आहे किंवा ज्यांची 7.5 चालू आहे, त्यांनी मंगळवार, शनिवार आणि ग्रहणाच्या दिवशी नवीन बूट किंवा चप्पल खरेदी करू नयेत. तसेच अमावस्येला असे करणे टाळावे, कारण यामुळे आयुष्यात सतत अडचणी निर्माण होऊ शकतात. दुसऱ्या व्यक्तीच्या चपला घालू नका, कारण त्यामुळे त्या व्यक्तीचे दुर्दैव तुमच्यावर येऊ शकते आणि त्यांच्या आयुष्यातील संघर्ष तुमच्याही वाट्याला येऊ शकतात. शनिदेवाची कृपा मिळवण्यासाठी काळे बूट घालून हनुमान मंदिरात जा. तिथे बूट काढून हनुमानजीचे दर्शन घ्या आणि त्या बुटांना तिथेच सोडून द्या. यामुळे गरजू लोकांना मदत होईल आणि शनिदेव व बजरंगबली दोघेही प्रसन्न होतील. परिणामी तुमच्या जीवनातील संकटे दूर होतील. ज्या ठिकाणी घरातील अन्नसाठा किंवा पैसा ठेवला जातो, त्या ठिकाणी बूट किंवा चप्पल घालून जाणे टाळा, कारण असे केल्याने आर्थिक नुकसान होऊ शकते आणि घरातील समृद्धी कमी होते. शनिवारी जुनी चप्पल रस्त्यावर ठेवण्याचा उपाय केल्यास आर्थिक समस्या दूर होण्यास मदत होते. यासाठी आपल्या जुन्या चपला एखाद्या चौरस्त्यावर ठेवा. देवासमोर प्रार्थना करा की तुमच्या आर्थिक समस्या या चपलांसह दूर व्हाव्यात आणि त्या तिथेच ठेवून द्या. यामुळे आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. वास्तुशास्त्रानुसार बूट आणि चप्पल संबंधित सवयी तुमच्या नशिबावर परिणाम करू शकतात. त्यामुळे या नियमांचे पालन करून नकारात्मक परिणाम टाळा आणि तुमच्या जीवनात आनंद, समृद्धी व सकारात्मकता कायमस्वरूपी टिकवून ठेवा. शनिदेवाची कृपा आणि देवी लक्ष्मीचे आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहो. मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच नवीन अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.